मेसेज करतात की मॅच का थांबली आहे. तर मॅच सुरू होईल पहिल्या फेरीतील तिसरी लढाई. खरं तर ही मॅच चौथी होती, परंतु आपण तिसरी खेळवतोय कारण की द्वितीय फेरीतील एक मॅच आपण पूर्ण केली आहे आणि ह्यानंतर जे मॅच असेल ते जाणता राजा बदलापूर आणि विरोधात खरवई असे दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही टीम्सला अगोदरच सूचित करतोय की आपली उपस्थिती आपण दर्शवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय याची दक्षता आपण घ्या आणि जर आपण उपस्थित राहिला नाही तर कदाचित आपल्याला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागतंय, हे देखील या ठिकाणी सूचित केलं जातं आयोजनकर्त्यांच्या वतीनं. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक भाईजान अर्थात निसारभाई शेख यांना आपण पाहतोय. सोबत पंकजजी भोले असतील, निलेशजी काळेकर आणि निलेशजी मराडे असे चार मुख्य आयोजक आपण पाहू शकाल. फ्रेंड्स ग्रुप 2 बॉलची पेनल्टी आपण पाहू शकाल टीम कुळगावला या ठिकाणी देण्यात आले. हे रूल्स आपण पाहतो या स्पर्धेचे, कारण की वेळ कुणासाठी थांबत नाही, वेळेसोबत आपल्याला चालावं लागतंय आणि तेच आयोजन करता देखील दर्शवत आहेत. तर आता आणखीन जास्त वेळ चालणार नाही, लगेचच ओपनिंग ब्लास्टर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण की प्रतिस्पर्धी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्यांच्या माध्यमातून आता फील्ड सेटअप करण्यात येत आहे. दोन्ही संघ 12th मॅन आपण पाठवायचा आहे. कुळगाव आपला 12 प्रतिनिधी आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील पाठवा, कारण की सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने आपण पाहतोय की क्रिकेटला ज्या प्रकारे ग्लॅमर प्राप्त झालंय ते पाहता सातत्यानं अतिशय आकर्षक ड्रेस कोड सोबत भल्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. इंडिव्हिज्युअल पारितोषिक असतील, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये हमखास आपल्याला मालिकावीरसाठी बाईक पाहायला मिळते, बायसिकल असतील, इलेक्ट्रिक स्कूटी असतील, अशी इंडिव्हिज्युअल पारितोषिक देखील पाहायला मिळतात आणि जवळजवळ 1 लाखाची धनादेश असलेली स्पर्धा बहुतांश आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच काही ठिकाणी ते पारितोषिक आणखी मोठं देखील पाहायला मिळतंय. म्हणजे क्रिकेटमध्ये आता सध्या तरी सुखीचे दिवस, सुखा समृद्धीचे दिवस आलेत असं आपण निश्चित म्हणतोय. ना बॅक टू क्रिकेट बोलूया मैदानाच्या दिशेने ओपनिंग ब्लास्टर देखील दाखल झालेत. एका बाजूने कुळगाव आणि विरोधात खेळत असताना टीम एरंजाड. टॉसचा कॉल अर्थात त्यांच्या बाजूने आपण पाहतोय आणि फिल्डिंग करत असताना टीम एरंजाड आणि विरोधात कुळगावचे ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. चला 12 प्रतिनिधी कुलगाव आपला आपण पाठवायचा आहे, अन्यथा जर बॉल पहिला डिलिव्हर झाला तर कदाचित पुन्हा पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता आपण घ्या. आमच्या समवेत वन्स अगेन अजयजी कठवळे गुणसंख्या लेखन करत असताना ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. फलंदाज सुदर्शन आणि साथीनं कल्पेश ही जोडी. तर षटक क्रमांक पहिलं सन्नी राणे पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल. व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. जबरदस्त फटका आपण पाहतोय, परंतु लॉंग ऑफ तैनात आहे आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल मात्र डावाला झाली आहे सुरुवात. 5 षटकांची मॅच. ह्या जर स्पर्धेचा आजच्या दिवसाचा रात्रीचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 53 बांधल्या होत्या, त्याखेरीज जर आपण विचार केला तर फक्त 30 धावा 2 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे गोलंदाजांचं पारडं ह्या खेळपट्टीवरती आतापर्यंत भारी राहिलंय असंच म्हणू शकतो. जबरदस्त फटका, काय जबरदस्त फटका दाखवला. इनफिल्डच्या वरतून बॉलला पाठवले ते डिपिश पॉइंटला, बॉल लंदन करत सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आपल्याला पाहायला मिळतोय ही मॅच चांगली रंगेल. ज्या पद्धतीने चर्चा रंगली होती की 2 तुल्यबल संघ, आघाडीचे संघ, नेहमी जावेदारी या दोघांनी देखील अनेक स्पर्धेमध्ये पेश केली आहे आणि ते 2 संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू, सॉफ्ट हँड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. आक्रमकतेसोबत टेम्परमेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 5 षटकं जेव्हा आपल्याला खेळायची असतात तेव्हा या गोष्टी गरजेच्या आहेत. आपण पाहतोय जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट आपण पाहत असतो, रनमशीन विराट कोहलीचा खेळ जेव्हा जेव्हा आपण जवळून पाहिलाय तेव्हा तेव्हा तो अशाच पद्धतीने इनिंगला बिल्ड करत असतो. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर सध्या तरी कल्पेशनं केलाय. चांगला चेंडू पडला, थोडासा खाली राहिलाय आणि आज अनुमम बाउन्स हा खेळपट्टीवरती सातत्यानं पाहायला मिळतोय. कधी चेंडू पडतो खाली, कधी वरती, हरकत आज बॉलमध्ये पाहायला मिळते. खेळपट्टी योगदान सातत्यानं गोलंदाजांना देत असताना
बरेचसे रफ पॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं ओम कोंडेश्वर भोजनं केलाय तो प्रयत्न आता एरंदाड देखील करत असताना उर्ध विकेटचा हा चेंडू पडला. आता थोडासा उसळला चेंडू, कमरेच्या उंचीपर्यंत बॉल जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फलंदाज बेट झालाय. हरकत सातत्यानं प्रत्येक बॉलवरती आणि गोलंदाजी शैली देखील जबरदस्त आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं त्यानं लेंथ लाईन पकडली आहे अगदी अॅक्युरेसी या पद्धतीनं त्याची गोलंदाजी आपण पाहू शकाल. सुपर. सनीचं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू अगदी खोलात टाकलेली लेंथ पायातनं मात्र पुढे काढण्याचा प्रयत्न केलाय. समोर ड्राईव्ह करत असताना व्ही सेप मध्ये जिथे लॉंग ऑफ तैनात होता फक्त मिळेल ती सिंगल. डाव पहिला आणि त्यापैकी पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झाले आणि एका षटकाखेरीज बिनबाद धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 6 धावा. आपल्याला पाहायला मिळतात कारण की 3 सिंगल आणि 1 चौकार आलाय. साथी गुणसंख्यालेखक या ठिकाणी दर्शवतायत की बॉल जरूर या षटकात 2 डॉट आले परंतु 3 सिंगल देखील आपण पाहिल्यात. षटक क्रमांक 2 वेदांत ह्या गोलंदाजाचा वापर आपल्याला पाहायला मिळेल आणि कदाचित ज्या पद्धतीनं 2 बॉलची पॅनल्टी लागली आहे म्हणजे अंतिम षटकात फक्त 4 चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतील. P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आल्या त्या 7 धावा. इथे कुठे का होईना आता फलंदाजी करत असताना बॅट्समनला एक्सिलेटर वरती पाय द्यावं लागेल आणि धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल कारण की ह्या खेळपट्टीवरती 30 धावा लिहिल्या पार झाल्या. 50 धावा तिथे थोडीशी फाईट आपण पाहिली होती म्हणजे 40+ धावा गरजेच्या आहेत. समोर खेळतात व्ही सेप मध्ये डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक होता पाहतोय पाहत राहील. बॉल त्याच्या समोरून आउट ऑफ दी पार. षटकार. सुदर्शनच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर या खेळीसाठी या दोघांची देखील ओळख आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि साथीनं सुदर्शन ही जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं फ्लाइंग स्टार्टची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती संगनायकांना टाकली ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल. पहिल्या षटकात धावा बांधल्या नाहीत ह्या षटकामध्ये त्याची भरपाई करायची आहे आणि त्या अनुषंगानं पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट दाखवला वेदांच्या अगेन्स्ट आणि समोर षटकार ठोकत असताना धावफलक मात्र पोहोचलंय ते 13 या अंकावरती. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हातात वेदांत. जागा बनवली सफल झाले परंतु सफल होत नाहीत. बॉल येतो डॉट. ज्या पद्धतीने यष्टांच्या मागून यष्टीरक्षक मार्गदर्शन करतोय गोलंदाजाला एक्झॅक्टली त्याच दिशेला त्यानं चेंडू देखील टाकलाय. तिथे कुठे का होईना तिथे त्याचा फायदा यष्टीरक्षक चंदू यांना आपण पाहू शकाल. यष्टीरक्षक नेहमीच गोलंदाजसाठी मार्गदर्शक ठरतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण MSD ला देखील सातत्यानं पाहिलंय. इथे देखील व्हेरिएशन आपण पाहू शकाल. मागील चेंडूच्या तुलनेत ह्या बॉलची लेंथ थोडीशी मागे होती कारण की या अगोदरचा बॉल पुढ्यात टाकला होता. त्यानंतर पाहिलं की बॅकफुटला खेळाडू जाण्याचा प्रयत्न करतोय आणि शॉट ऑफ गुड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे देखील बॉल येतो डॉट. षटकानंतर 2 चेंडू डॉट येतात. खरं तर चांगला क्रिकेटर त्यालाच म्हटलं जातं की षटकानंतर सिंगल डबलला जो प्राधान्य देतो आणि धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातंय तिथे तसं घडत नाहीये. कदाचित मोठ्या फटक्यांवरती जास्त आत्मविश्वास सुदर्शनचा पाहायला मिळतो परंतु षटकारानंतर 3 डॉट आलेत. जबरदस्त वापसी. कमबॅक गरजेचा आहे. क्रिकेटमध्ये चुक्या होत आहेत परंतु त्याच्यातनं आपण काय शिकता हे तितकंच महत्वाचं आहे आणि ती सीख मैदानावरती दाखवत असताना वेदांतला आपण पाहतोय. धावफलक 13 वरती स्थिर. 3 डॉट आलेत ते देखील सुदर्शनच्या समोर. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अशा अपेक्षा भरपूर आहेत त्या टीम कुलगावला. फुल टॉस. आता मात्र जागा बनवली आणि बॉलला जागा देखील दाखवली असं म्हणावं लागेल परंतु जबरदस्त दूरची चेस करत असताना क्षेत्ररक्षक कल्पेशला आपण पाहतोय. एक कल्पेश मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये बॅटिंगला आपण पाहतो तर एक कल्पेश एरंदाडसाठी ज्यानं जबरदस्त फिल्डिंग केली. दूरची चेस भरपूर दूर होता मिड विकेटला आणि तिथवरून तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान पोहोचला आणि धावा 2 त्यानं वाचवल्यात निश्चितपणानं. या 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये आणि धावफलक पोहोचले ते आता 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. एकही गडी गमावला नाहीये. ही जमेची बाब असेल ती टीम कुळगावसाठी.
शेवटचा चेंडू पडला, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, खाली राहणारा चेंडू आपण पाहतोय आणि डॉटने या षटकाची सांगता झाली. पॉवर प्लेची 2 षटकं या ठिकाणी पूर्ण झाली आहेत आणि धावा धावफलकावरती 7.50 सरासरीनं बिनबाद 15 धावा. टीम एरंजाड टीम मीटिंग साठी आपल्याला वेळ नाहीये. जेव्हा आपण ड्रिंक ब्रेक करतो, पाण्याची मांग जेव्हा जेव्हा होते तेव्हा स्मॉल टीम मीटिंग आपण करू शकता, परंतु प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग चालणार नाही. ह्या सूचना सातत्यानं केल्या जातात जेणेकरून मॅचचा जो रिदम आहे तो रिदम बरकरार राहावा, यासाठी मात्र ह्या गोष्टी आपण पाहू शकाल. 2 षटकापर्यंत पूर्णतः वर्चस्व गाजवण्याचा कुठे काही ना प्रयत्न झालाय, परंतु एका बाजूला विचार केला तर कुलगावच्या बाजूने आपण पाहिलं तर विकेट एकही आली नाही. कदाचित ज्या पद्धतीने खेळपट्टीचा अभ्यास चालू आहे दोन्ही फलंदाजांकडनं, त्याचा बेनिफिट येणाऱ्या षटकांमध्ये कदाचित घेतला जावा. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सनी राणे वन्स अगेन सेकंड स्पेल. दुसऱ्या षटकामध्ये सनीला आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉब केलाय, वेगानं बॉल सीमारेषेच्या जवळ फील्ड केला जाईल. टायमिंग चांगलं होतं परंतु गॅप नव्हता आणि त्या कारणास्तव फक्त ह्या बॉलवरती मिळेल ती सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली आणि कल्पेश पोहोचला नॉन स्ट्राईक एंड वरती. तर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा सुदर्शनला आपण पाहू शकाल. आता जबाबदारी त्याची वाढली आहे, जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावरती आपण पाहू शकाल, कारण की बरेचसे चेंडू तो डॉट देखील खेळलाय. इथे फटका फसलाय भरपूर उंच हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल चालला तो लॉंग लेग रिजनला. बॉल हा म्हणता सीमारेषा पार आलाय दमदार चौकार. मॅच मध्ये कोण कुणाला अंतर देईल हे मात्र पाहावं लागेल. या चौकारानं धावफलक 20-20 अंकावरती आपण पाहतोय आणि 50च्या जवळ जाण्याचा प्रयत्न असावा एका बाजूने टीम कुलगावचा, तर रोखण्यासाठी सुसज्ज टीम एरंजाडला देखील आपण पाहतोय. समोर जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये स्लॉट मधील चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय आणि हा हिट आलाय. इट इज अ मॅक्सिमम षटकार फलंदाज सुदर्शन कडनं. अजयजी गायकवाड यांचा ट्रेंडिंग आवाज सध्या तरी सातत्यानं गुंजताना आपण पाहतोय. सोशल मीडिया असो, युट्यूब असो, रील्स असो, अन्यथा क्रिकेट क्षेत्र किंवा बैलगाडा या दोन्ही ठिकाणी हा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो. सध्या तरी चर्चेत हा आवाज आपल्याला पाहायला मिळतो अजयजी गायकवाड यांचा. परंतु काय जबरदस्त फटका आपण पाहिला. वाटर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमकतेनं धावा जमा करायला सुरुवात केली आहे. नो बॉल फ्रंट फुटचा नो आपण पाहतोय. कदाचित ओव्हर स्टेपिंग पंच दर्शवतायत आणि मात्र संधी सापडेल की काय ती फलंदाजाला. चला फ्रंट फुट साठी चेक करायला तेवढे कॅमेरे आपल्याकडे नाहीत, कारण की कदाचित बीमरला आपण चेक करू शकतो, परंतु फ्रंट फुट चेक करण्यासाठी एक कॅमेरामॅन सातत्यानं तिथे ठेवावा लागेल. सध्या तरी तेवढी टेक्नॉलॉजी ह्या स्पर्धेमध्ये नाही आहे, याची देखील दक्षता घ्या. कारण की जेव्हा जेव्हा आपण रिव्ह्यू करतो व्हाईट साठी कदाचित रिव्ह्यू घेतला जातो किंवा बीमर साठी रनआउट साठी देखील घेतला जातो, परंतु फ्रंट फुट नो बॉल चेक करण्यासाठी रिव्ह्यू हा घेतला जाणार नाही, याची देखील दक्षता घ्या. पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा जो काही निर्णय आहे तो मात्र काही पकडला जाईल आणि पंच दर्शवतायत की यस इट इज अ नो बॉल आणि फ्री हिटची आता नामी संधी असेल ती फलंदाज सुदर्शनला. ज्या सुदर्शनच्या बॅटमध्ये फटके येतात त्याला मात्र हा फ्री हिटचा फ्री बॉल आणि ते देखील समोर लॉप करायचा होता, थांबून खेळायचं होतं. चेंज ऑफ द पेस ऑफ केला होता गोलंदाजी करत असताना सनी राणेनं, कारण की त्याला देखील माहित होता अटॅकिंग मोड मध्ये आहे, हा बॅकलिप न खेळतोय, कदाचित जास्त वेगाची तो प्रतीक्षा करतोय आणि पेस ऑफ करत असताना बीट करण्याचा प्रयत्न सनीनं केला.
परंतु धाव मिळेल ती ह्या बॉलवरती 1 आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक पोहोचले ते आता 28-28 या अंकावरती. षटकातील पुढील बॉल इथे देखील जबरदस्त अपिश केलत असताना बॉलला पाठवलं डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला फील्ड करेल तोपर्यंत धावा 2 मिळतील. कल्पेश अतिशय स्ट्रॉंगपणे ज्या पद्धतीनं ऑफसाईडला फटके दाखवतोय, एक चौकार देखील त्यांना ह्याच दिशेला दाखवला होता. अपिश फटके अपरकटचे फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. ऑन द टोस खेळत असताना खरं तर चेंडूच्या मॅरिट वरती तो खेळतोय आणि ह्या गोष्टी गरजेच्या देखील आहेत. ऍज अ क्रिकेटर, ऍज अ फलंदाज आपल्याला ते करावं देखील लागतंय. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल मागे चाललाय गली आणि पॉइंट मधील क्षेत्ररक्षक धावतात. पुन्हा दुसरीला चान्स घेतली आहे आणि धावा देखील 2 बनतील. बॅकअपला जवळजवळ यष्टी रक्षकाच्या मागे 2 फिल्डर्स आले होते जरूर, परंतु पाण्याची मांग या ठिकाणी केली जाते. 3 षटकानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकाल आणि या षटकात धावा आल्या आणि एकंदरीत 3 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 32 धावा. जबरदस्त पार्टनरशिप आपण पाहतोय सध्या तर या मॅच मध्ये. आतापर्यंत एकही विकेट गमावली नाही आणि फलंदाजांना बॅक देखील केले जाते. ज्या पद्धतीने सलामीवीर फलंदाज सुरुवातीला स्ट्रगल करत होते, परंतु त्यानंतर आता बॅटचा फेस त्यांनी ओपन केलाय आणि धावा या षटकामध्ये एकवटल्या त्या 17 धावा. मागील षटकांमध्ये घडलेल्या चुका आणि त्यावरती आता जरूर अभ्यास झालाय की या खेळपट्टीवरती 10-12च्या सरासरीनं फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. कारण की ही खेळपट्टी योगदान देते ती गोलंदाजांना, कारण की बॉल पडला तर बॉलमध्ये हरकत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. किमान बॉल आपल्याला खेळपट्टीवरती लँड करावा लागतो, अन्यथा जर डायरेक्ट बॉल आपण फुल लेनचे हाताळले तर कदाचित तिथे जास्त धावा मिळत आहेत. इथे देखील जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंच अजूनही इशारा देत नाहीत. कदाचित पंचांकडनं प्रतीक्षा चालू आहे एक्झॅक्टली काय घडलंय. वाईड बॉल. दरम्यान आडव्या बॅटनं कॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मिड ऑन दोन्ही दूरवरती आहेत. सेकंडला चान्स घेतली, दुसरी बनेल की नाही या धोका निर्माण झाला, गरज होती का? कल्पेश देखील तेच सांगतोय. 2 धावा इथे बनणं कठीण होतं आणि मात्र रनआउटची विकेट आली. विकेट एक नव्हती, ब्रेक थ्रूची गरज होती. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर झाला. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आपण पाहतोय, एक रिव्ह्यू दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय आणि आता तिसऱ्या पंचाची मागणी रनआउट साठी करण्यात आली आहे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आपण पाहू शकाल. तिसरे पंच, तिसरे ऑफिशियल्स या ठिकाणी बरोबर येतील तोपर्यंत चेक करण्यात येत आहे एक्झॅक्टली काय घडलंय. यस, तिसरे पंच येतात. विष्णूजी शिंदे सर या ठिकाणी दाखल होत असताना तर ऑफिशियल्स पंचांनाच बोलण्याची ती अथॉरिटी आहे. जोपर्यंत पंचांकडनं डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवत नाहीये.
की लाईव्ह टेक्निशियन टीम मेंबर्स 12 प्रतिनिधी किंवा समालोचक यांना बोलण्याची ती मुभा नाहीये आणि पंच दर्शवतात की फलंदाज बाद झालाय. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज बॅट ग्राउंडिंग करू शकला नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र तो झालाय बाद. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम कुळगावला फलंदाज सुदर्शनच्या स्वरूपात. धोक्याची घंटा वाजली आणि त्याचा फायदा मिळाला तो टीम एरंजाडला. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये, पण तो आता तरी साहिलचा विचार केला तर चौथ्या षटकाचा वापर साहिलकडनं झालाय. वैयक्तिक त्याचं हे पहिलं आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज तेज फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची शक्यता, डीप वरून क्षेत्ररक्षक येतो, टिपला झेल, विकेट डाऊन. कॉर्ड बियांच्या माध्यमातून हे यश मात्र गोलंदाजच्या खात्यामध्ये जाईल. ह्या अगोदरचा जो विकेट होता रनआउटचा तो सांघिक यश आपण पाहिला, परंतु आता वैयक्तिक यश मिळवत असताना साईलला आपण पाहतो धक्का दुसरा लागतोय. सलग विकेट येत असताना टीम कुळगावचे हा दुसरा धक्का. हॅलो, टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. यानंतर पुढील मॅच जाणता कोल्हापूर आणि विरोधात खरवई असे दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा सूचित करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस अनिवार्य आहे. प्रिव्हियस मॅचचा विचार केला तर कुळगाव संघ उपस्थित नव्हता, त्या कारणास्तव एरंजाडला आपण टॉस विन दिलाय. हे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. म्हणजे इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करतोय, जर टॉस झाला नाही, सेकंड इनिंगला सुरुवात झाली, बॉल पडला तर उपस्थित कॅप्टनला आपण टॉस विन देतो, याची दक्षता प्रत्येक टीमनं घ्यायला हवी. तर टीम जाणताराचा बदलापूर आणि विरोधात खरवई संघ. बदलापूर विभाग म्हटलं तर सातत्यानं आमचे समालोचक साहिल पडला बॉल, पुन्हा एकदा थोडासा आतमध्ये वळून घेतोय, परंतु जबरदस्त फटका. फुल करत असताना बॉलला गुल केला एका टप्प्यावरती, सीमारेषा पार, येतोय दमदार चौकार. या चौकारच्या मदतीने धावफलक 38-38 या अंकावरती पोहोचलोय. चौथं षटक प्रगती पथावरती आणि चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. इथून या षटकातील 2 चेंडू आणि त्यानंतर 4 चेंडू अर्थात 6 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये शेष आहे. किती धावा बनतील त्यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. मॅच रंगेल या शंका नाही आहे, कारण की दोन तुल्यबल एका कॅलिबरच्या संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई करण्यासाठी सुसज्ज आहेत. दोन गडी बाद झाले, ज्यामध्ये सुरुवातीला सुदर्शन आणि त्यानंतर लगेच तेजस देखील बाद झाला. अंतिम बॉल 1 टू गो. चौथं षटक. चांगला चेंडू, परंतु पंच दर्शवतायत की बॉल जास्त बाहेर निघालाय. रिटर्न क्रीजच्या अगदी बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईड लाईन आहे आणि ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहतो की बॅट्समनची मुवमेंट, ट्रिगर मुवमेंट झाल्यानंतर वाईट रेश थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळतं, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत त्या नियमांची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, परंतु ते देखील व्हायला हवं.
येणाऱ्या कालखंडामध्ये त्या गोष्टी देखील होतील. टेक्नॉलॉजी जितकी प्रगत होईल त्या गोष्टी देखील होताना पाहायला मिळतील. वन्स अगेन वाईट, कदाचित फलंदाजच्या स्लॉट पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण की रेंज हिटिंग मध्ये जर बॉल टाकले तर तिथनं षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव अवे फ्रॉम द बॉडी चेंडू फलंदाजच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अंतिम बॉल टाकण्यासाठी सध्या तर 2 वाईट बॉल टाकलेत आतापर्यंत साहिलनं. धावफलकाचा विचार केला तर धावफलक पोहोचले ते आता 41 या अंकावरती. पुढील चेंडू इथे देखील पंच इशारा देत आहेत. 3रा वाईट बॉल या षटकातील आतापर्यंतचा विचार केला तर हा 4था वाईट बॉल पाहायला मिळतोय. जे भलं मोठं षटक, एकतर 2 बॉलची पॅनल्टी लागले, 2 चेंडू कमी टाकायचे होते परंतु ह्या गोलंदाजानं 4 चेंडू जास्त टाकलेत. जे कुठे का होईना पॅनल्टीची भरपाई झाली आहे ते टीम कुळगावसाठी मी म्हणेन ह्या गोलंदाजाकडून. आणखी 4 अतिरिक्त धावा या षटकामध्ये त्यानं खर्च केल्यात. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 42 या अंकावरती पाहायला मिळतोय. साहिलचा हा चेंडू फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काय घडतंय, चेस तर चालू आहे, डीप पर्यंत बॉल आला आणि अंततः बॉलला अडवले. तोपर्यंत धावा 2 मिळतात. थर्डला पुन्हा एकदा चान्स घेतली आणि धाव घेत असताना फलंदाज बाद. आवश्यकता होती का हा प्रश्न विचारला जाईल परंतु काय घडलंय, दोघांमध्ये तालमेल बिघडला आणि फलंदाज मात्र कल्पेश बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागलाय. तो बॅटिंग करत असताना टीम कुलगावला 3रा. समालोचक हे भाडे तत्वावरील समालोचक असतात. कारण की कोणत्याही खेळाडूला दुखावणं किंवा कधी कधी होतंय, बरेचसे खेळाडू आमच्यापर्यंत देखील त्यांच्या भावना घेऊन येतात की खेळ आहे, मॅच सिच्युएशन आहे, कधी कधी वेळ जास्त खर्च होतो परंतु आयोजनकर्त्यांना शेड्यूल लवकर कंप्लीट करायचा असतो. त्या कारणास्तव या गोष्टी तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवल्या जातात. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 44. अंतिम एक षटक परंतु हे षटक फक्त 4 चेंडूंचं असेल याची दक्षता घ्यायला हवी. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल. या अगोदर देखील साहिललाच आपण पाहिलं होतं. एक साहिल बोराडे आणि साहिल भोईर मैदानाच्या आतमध्ये. आता भोईर गोलंदाजी करतोय. डायरेक्ट हिट तर झालंय परंतु पंचांकडे कटाक्ष टाकला जाईल. एक्झॅक्टली काय घडलंय, 3ऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर झालंय आणि आता एक्झॅक्टली फलंदाज पोहोचलाय की नाही त्याची पाहणी 3रे पंच आमचे शिंदे सर या. फलंदाज बाद आहे. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचू शकला नाही. डायरेक्ट हिट नेम साधलाय, लगोरी नेम ज्याला आपण म्हणतोय. कदाचित वेदांत लहानपणामध्ये लगोरी किंवा गोटी नेम देखील आपण ज्याला म्हणू शकतो. हे खेळ मातीशी निगडीत जे खेळ आपण पाहतो ते खेळले असावे, त्या कारणास्तव त्याचा हा ॲक्युरेट नेम आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये अभिषेक देखील बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज विजय भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि साथीनं ओमकार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. धावा धावफलकावरती आपल्याला 44 पाहायला मिळतात. कदाचित एखादा मोठा हिट आणि जी धावसंख्या मनाशी बाळगली आहे, कदाचित 50 धावा जर बनल्या तर फाईट बॅक ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तो प्रयत्न केला जाईल तो टीम कुळगावकडनं देखील. भोईरचा पुढील चेंडू राईट हँडर आहेत. पडल्यानंतर बॉल मागे निघून जाईल. जबरदस्त चेंडू, धाव मिळणार नाही.
खेळाडू कक्षात देखील सध्या तरी चलबिचल आपण पाहतो. याचं कारण की नॉस्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे त्यानं जास्त चेंडू फेस करायला हवेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. बॉल पडला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसला आणि बॉल डॉट निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातात बॉल विसावला नव्हता. कदाचित चान्स घ्यायला हवी होती धावेची. आता देखील जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल न गाठल्या सीमारेषा. बॉल आउट ऑफ दी पार. आला दमदार हिट षटकार. क्रिकेटची हीच तर परिभाषा आहे. लगे तो ताली नाही तो गाली. हा क्रिकेटचा नियम आहे. परंतु प्रत्येक खेळाडूला हेच सांगेन, क्रिकेट जेव्हा आपण खेळता तेव्हा आपल्या भावना आपल्या प्रेक्षकांच्या आपल्या टीममेटच्या जोडल्या जातात. कधी कधी आपली आलोचना होते आपल्या बाजूने, कधी कधी निकाल किंवा कल लागत नाही. 50 या 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु खेळाच्या मर्यादेपुरत्या त्या काही गोष्टी असतात. खेळाच्या बाहेर त्या भावना कुणाच्याही नसतात. आम्ही नेहमी म्हणतो इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न तर चालवलाय, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. डाव पहिला या ठिकाणी पूर्ण झाला आणि 50 धावा नोंदवल्यात. 51चं चॅलेंजिंग आव्हान असेल. चॅलेंज यासाठी की या खेळपट्टीवरती धावा बनवणं इतकं सोपं नाहीये. म्हणजे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 51 धावा विजयासाठी टीम एरंदंडला बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने ह्या धावा बनतील की या धावा थांबवल्या जातील हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मित्र लहुजी फडके यांना. तुर्ताच मी पुन्हा इन्व्हाइट करतो. नेक्स्ट मॅच जाणता राजा बदलापूर आणि विरोधात खेळत असताना टीम खरवई. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. थँक्यू. टॉस जिंकला गेलाय खरवई टीमनं आणि डिसिजन पेंडिंग आहे. येस, बॉलिंग करणार आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय हे तयार असायला हवं. ॲज अ कॅप्टन जेव्हा आपली टीम निवडली जाते तेव्हा कॅप्टनकडे ती क्षमता असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही टॉसला येण्याआधी तुम्ही इतर खेळाडूंशी चर्चा करू शकता की टॉस जिंकला तर काय घेणार. कारण आता ग्रामीण क्रिकेट उच्च स्तरावरती पोहोचलं, त्यामुळं ह्या गोष्टी अनिवार्य आहेत. सामना क्रमांक 3 आपण एन्जॉय करतोय, जिथे कुलगाव टीमनं बॅटिंग करत असताना 50 बनवल्यात आणि 51 धावांचं लक्ष आहे. एरंजड संघ आता टॉस जिंकल्यानंतर ते 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये बॅटिंगसाठी येईल. तर विनंती असेल की सलामीची जोडी आपण तात्काळ मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची, कारण ऑलरेडी या मॅचसाठी या सामन्यासाठी भरपूर उशीर झालाय. कुलगाव संघ वेळेवरती उपस्थित राहिला नाही. समोरच्या टीमला टॉस विन दिलं गेलं आणि 2 बॉलची पेनल्टी ही लागली गेली. त्यामुळे आता 28 बॉलमध्ये 50 बनवल्यात कुलगाव टीमनं आणि एरंजड टीमला आता 30 बॉल 51 धावांची गरज. आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सनी आणि चंद्रकांत. उंच काठीचा फलंदाज सनी तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, ज्यानं
दोन षटकं गोलंदाजी करत असताना टाकली होती आणि त्याच्या सोबतीला चंद्रकांत. सामना चालू आहे त्यामुळे आपल्याला जायचं असेल तर पलीकडनं जाऊ शकता. मैदानाच्या बाजूशी तुम्ही जाऊ शकता पलीकडे, काही हरकत नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुदर्शन जाधव हा गोलंदाज तयार आहे. स्वागत आहे सर्वांचं पुनश्च या स्पर्धेमध्ये. जी स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप मणकवली आयोजित साई एकविरा चषक 2026 या तिसऱ्या रजनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय या क्रिकेटचा थरार दहिवलीच्या या मैदानावरती. पुनश्च आपलं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सामना क्रमांक 3, 51 धावांची चेस. सिद्धार्थचा पहिला बॉल. ओ पाटला केला, बॉलचा चपराक आहे, बॉल गोलीच्या वेगाने जाईल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. एक्कावन्न धाव्यांचा पाठलाग आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सनीनं 2 षटकं टाकले, तिथे 24 धावा खर्च केल्या होत्या, त्या त्याला बनवायच्या आहेत. कारण 12 बॉल त्याच्याकडे दिले होते टाकण्यासाठी. टीमनं विश्वास ठेवला होता की 2 षटकांचा मानकरी आहेस तू. परंतु तिथे गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं होतं, परंतु पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आल्यानंतर 17 धावा याच गोलंदाजाने खर्च केल्या होत्या, त्यामुळे त्या वसूल करायच्यात. बिग विकेट, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळेल. सनी बॅक टू द पवेलियन. अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, प्रेक्षक अगदी मनमुराद आनंद घेताना. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. समोर जो हायवे आहे, हायवे वरनं अगदी डे नाईट फॉर्मॅट म्हटलं तर दिवसभराची कामं आटपून आलेला हा प्रेक्षक वर्ग या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेताना त्यांचं वेलकम आहे, स्वागत आहे. पहिल्या बॉलला चौकार, त्याच्यानंतर चांगलं प्रत्युत्तर, चांगला बॉल टाकला होता गोलंदाज सुदर्शननं आणि त्याच्यावरती विकेट, मोठी विकेट होती. सनी मैदानाच्या बाहेर, त्याच्यानंतर मयूर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 51 धावांची चेस आहे, मोठी चेस आहे, कारण प्रति षटका मागे 10 धावा इथे बनवायच्या आहेत. 5 षटकांचा सामना. सामना क्रमांक 3 आपण अनुभवतोय. 2 बलाढ्य संघामध्ये एरंजाड विपक्ष कुलगाव असा हा सामना आहे. ओ इकडे चपराक चांगली आहे, बॉल गलीच्या रिझनला. गली म्हटलं तर अगदी सर्वांचं फेवरेट क्षेत्र आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दमदार चौकार. खरं तर हा बॉल टाकते वेळी थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, बॅकअप आणणं सोडण्याचा प्रयत्न केला आणि ते लाईन थोडीशी बाहेर पडली गेली, त्यामुळे बॉल गलीकडे पाठवलं. मयूरनं पहिल्या बॉलवरती चौकाराने खातं उघडलं गेलं. 8 धावा धावफलकावर. ओ परत एकदा गॅप शोधलाय, पॉइंटला फिल्डर नाहीये. 2 धावतात आणि बॉलला अडवलं गेलं अखेरकार. तिकडे मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. मोठी बॉल चेस होती तिकडे, अगदी नाही. इकडे फलंदाज आय थिंक सुरक्षित आहे. गोलंदाज सांगतो की यस, बॅटर सुरक्षित आहे, त्यामुळे या बॉलवरती धावा रेकॉर्डल्या जातील. 2 धावा, 3 धावा आहेत.
अगदी फिल्डर तैनात होतो मी तर म्हणेल पॉइंट आणि गलीला तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब जाणवली त्या बॉल करता आणि त्यामुळे बॉल पलीकडे गेलाय आणि बाउंड्री लाईन वरती अडवलंय त्यामुळे एक धाव सुरक्षित आहे. इकडे अप्पर कट कॅचची संधी गलीला फिल्डर आहे डाऊन द बॉल सेकंड विकेट डाऊन फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 यावेळेस बॅटिंग करत असताना टीमला विकेट गिरे तो पहिलं षटक आणि आघाडीची जोडी आता स्वस्तामध्ये परतली. चंद्रकांत 0चा शिकार बनला गेला ज्यानं दाव्यांचं योगदान नाही दिलं गेलं आणि राज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. खरं तर कुलगाव संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी थोडासा उशिरा आला. पॅनल्टी घेऊन खेळतोय परंतु काय दमदार प्रदर्शन आहे आणि चमकदार कामगिरी या मॅच मध्ये करताना पाहायला मिळतोय. 11 धावा धाव फलकावरती. जरी 2 विकेट मिळाल्या परंतु 2 चौकारी पाहायला मिळाले. ज्या 2 फलंदाजांना चौकारानं खातं उघडलं गेलं त्यातला एक फलंदाज माघारी परतला. एक फलंदाज आहे तो म्हणजे मयूर आणि त्याच्या सोबतीला राज हा नवीन फलंदाज आलाय. 4थ्या क्रमांकावरती आहे सध्याच्या घडीला आणि चेंडू क्रमांक 6 अर्थात पहिल्या षटकातील शेवटचा बॉल डिलिव्हर करणार गोलंदाज सुदर्शन. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय पॉवर प्लेचं षटक. ओ इकडे डॉट बॉल आहे. शेवट अगदी गोड राहिला या षटकामध्ये. 2 चौकार जरूर खाले 2 विकेट. सध्याच्या घडीला रंजाडा संघ थोडासा अडचणीमध्ये परंतु ज्या धावा हव्या होत्या त्या मिळाल्यात. 11 धावा आल्यात. 10च्या सरासरीने आता रणगती इथे मात्र प्राप्त करायची आहे या टीमला. या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवण्यासाठी 4 षटक 40 ची गरज आहे आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर स्ट्रायकर एंडला त्याच्या सोबतीला राज आणि गोलंदाज तुम्हाला सध्याच्या घडीला तेजस. तेजोमय कामगिरी खरं तर त्याला करावी लागेल ज्याने बॅटिंग करत असताना 0 धावेचं योगदान होतं. पहिला बॉल खूप चांगला आहे. एलईडी बेल्स ती जळतच राहते त्यामुळे तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ती पडली तर विकेट आहे. ती जळाली म्हणून विकेट नाहीये. कारण बेल्स जेव्हा अशा पद्धतीने असतात आय थिंक बेल्स जेव्हा खाली पडते ना तेव्हाच ती विकेट ग्राह्य पकडली जाते. ओ इकडे फटका चांगला आहे इन टू द प्लॉट कारण बॉल आला स्लॉट मध्ये. षटकार. कलेक्शन केलं जाईल. तर गोलंदाज तेजस नव्हे तर सिद्धार्थ आहे. समोरच्या एंडनं गोलंदाजी करतो त्यामुळे 12th मॅनच्या ध्यानात आलं नाहीये की हा गोलंदाज कोण आहे. होतं कधी कधी असे. रात्रीचा प्रवास आहे. ओ फटका चांगला गलीला वर. इकडे झेल ड्रॉप आहे असं वाटलं. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला जाईल. तिकडे फिल्डर आपण पाहतो तर देवेश होते. झेल सोडलाय परंतु कौतुक करतात पाठीराखे की अगदी ज्या पद्धतीने बॉलला अडवलं गेलं. सेकंड अटेम्प्टला होता परंतु थर्ड अटेम्प्टला बॉल अखेर जमिनीला दान झालं. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की फिल्डिंग कशा पद्धतीची आहे.
कारण त्या जागेमध्ये खूप मोठमोठ्या खेळाडूंना नावं कमवलीत. तिकडे युवराज सिंग, रिकी पॉन्टिंग असतील, मोहम्मद कैफ, अक्षर पटेल यांसारखे खेळाडू. खरं तर जॉन्टी रोज हे नाव पहिलं येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर रॉबिन सिंग यासारख्या खेळाडूने त्या जागेमध्ये आपलं नाव कमवलं गेलं. आणि आता उडता हुआ फिलिप्स, ते कोण विसरेल. मिस्टामिंग आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर आहे, बॉलच्या खाली चुकी होणार नाहीये आणि अखेरकार विकेट मिळाली या बॉलवरती. मागच्या बॉलवरती नव्हती, परंतु परतावं लागेल राजला. 0 धावसंख्येचं योगदान. आणि नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अविनाश. तो करेल का समोरच्या संघाचा नाश? विनाश करेल का? आणि त्यासाठी त्याला पाठवले, कारण टीमची गरज आहे. जिकडे 20 मध्ये 33 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 11 जरूर आल्या, परंतु याही षटकामध्ये अगदी पाहिलं गेलं तर एक षटकार आला, त्याच्यानंतर जी सिंगल तिथे जीवनदान मिळालं मयूरला. त्याच्यानंतर मात्र पुढील बॉल राजला परतावा लागला. हे गोलंदाजाला यश. गोलंदाज तुम्हाला सध्याच्या घडीला सिद्धार्थ पाहायला मिळतोय, जो चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करतो. षटकार खाल्यानंतर हे चांगलं कमबॅक आहे. अविनाश समोर आहे व दरम्यान इकडे पाहावं लागेल या बॉल करता निर्णय काय असेल. पंच यस वेट अँड वॉच, परंतु तिसऱ्या पंचाकडे वाईट साठी रेफर आहे आणि अंपायर श्रीव. त्यामुळे आमचे तिसरे पंच विष्णू सर असेल तर या, नाही तर आयोजक कमिटी मेंबर्स आपण जॉईन होऊ शकता. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवला गेलाय व्हाईट बॉल साठी. खरं तर फिल्डिंग करणारी टीम आपण एकवटू नका, आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या. कारण हा बॉल जरी वाईट जरी आला, डॉट जरी आला तरी एक बॉल टाकायचा आहे. त्यामुळे अंपायर्स आपण ऑन करा फिल्डरला. एकत्र येण्याची गरज नाहीये, कारण वेळेचं बंधन तुम्हालाही आहे. त्यामुळं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 20 मध्ये 33 ची गरज होती आणि या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. बॉल वाईट आहे की नाही. अठरा धावा लागल्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 20 मध्ये 33 ची गरज. हा बॉलचा निर्णय पेंडिंग आहे. इट्स अ व्हाईट बॉल. 100 रन आहे. त्यामुळे आता 20 बॉल आणि 32 ची गरज आहे. मॅच मध्ये आता रंग येईल, कारण का हा बॉल निर्णायक होता. कारण 100 रनची गरज आहे मी म्हणता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, एरंजाडा टीमला. अप्पर कट, गॅप भरपूर मोठा, तिकडे धावांचा नाही तोटा. मिळतील 4 चौकार. नेमकं हेच म्हणत असेल की राज नाही तर किमान अविनाश तरी आहे सोबतीला, जेणेकरून या मॅच मध्ये आपण फाईट करू शकतो. आणि जो तिसऱ्या पंचांचा डिसिजन येण्यासाठी जो वेळ मिळाला ना, तो बॅटिंग साठी भरपूर लाभदायक राहिला. कारण थोडासा श्वास घेण्याची संधी मिळाली, प्लॅनिंग करता आली आणि ती दमछाक ही होता नाही. दरम्यान इकडे हा डॉट बॉल येतोय, त्यामुळे षटक क्रमांक 2 समाप्त होईल. धावफलकावरती 23, 3 गडी बाद.
18 बॉल शिल्लक आणि 28 धावेची गरज. चला टीम मीटिंग कमी असू द्या. कुलगाव संघ आणि आय थिंक अंपायर्स आपण पंचांनी वॉर्न करा. तुम्ही प्रत्येक बॉल विकेट वरती तुम्ही टीम मीटिंग घेता. वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे. 2 षटकं टाकण्यासाठी तुम्ही 14 मिनिटं खर्च केलेत. म्हणजे तिसऱ्या षटक जवळ तुम्ही वेळ खर्च केलात. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. कुलगाव संघ ऑलरेडी आपल्या टीमला पॅनल्टी लागली 2 बॉलची उशिरा आल्यामुळे. त्यामुळे इनॅक्शन मध्ये असताना सुद्धा वेळेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. सुदर्शन नवीन गोलंदाज आलाय ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं 11 धाब्यांचं. तो परत एकदा गोलंदाजीला आलाय आपल्या द्वितीय षटकामध्ये अर्थात सेकंड स्पेल मध्ये. पाच बॉल 14 सध्याच्या घडीला मयूर खेळतो आणि त्याच्या सोबतीला 2 बॉल 4 अविनाश. टीमची टोटल 23. 18 बॉल शिल्लक 28 ची गरज आहे. अजून मॅच आहे दोन्ही टीमकडे बॅलन्स. पहिलाच बॉल नटराज स्टाईलला खेळण्याचा धीम्या गतीचा बॉल परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाही. मयूरच्या बॅट आधीच फिरली होती आणि बॉल नंतर आला. त्यामुळे हा डॉट बॉल आहे आणि डॉट बॉल इकडे प्रेशर वाढत जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कारण 50 धावा चेस करायची रन चेस मोठी आहे या मॅच मध्ये. आणि या खेळपट्टीचा विचार केला तर या धावा पुरेशा आहेत गोलंदाजांना वाचवण्यासाठी. परंतु इकडे काय होणार या मॅच मध्ये. चांगला फटका आहे. टॅपिंग क्रिकेट आहे. पॉइंट कला डीपला फिल्डर प्रोटेक्शन आहे. एकदा बनली दुसरीचा प्रयत्न रिक्स. हा ना आणि इकडे काय घडलंय. परतावा लागेल अविनाशला. नकार आला आणि नकारात्मक हा फलंदाज माघारी परतला जाईल. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या बॉल वरती तालमेल बिघडलेला पाहायला मिळाला. एक धाव बनली दुसऱ्या धावे करता रनआउटची विकेट अविनाशला परतावा लागेल. ज्यानं एक चौकार जरूर टाकला होता अशा पल्लवित केल्या होत्या. तो मात्र माघारी परतला जाईल. जेणेकरून आता बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 16 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 27 धावांची. सोळा बॉल शिल्लक आणि 27 धावेची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय कल्पेश. कल्पेश अगदी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं ज्याने बॅटिंग दमदार केली होती. सो सलामीला आला होता. चांगलं साथ निभावली होती सुदर्शनच्या सोबत. 12 धाव्यांचं योगदान व्यक्तिगत राहिलं होतं. परंतु या कल्पेशला आता मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. इकडे कल्पेशनं पहिल्या डावात फिल्डिंग करत असताना चांगलं योगदान होतं. आता बॅटिंग करायची आहे. ओ मिसटायमिंग आहे. फिल्डर येतोय बॉल खाली परंतु पोहोचू शकला नाही कव्हरचा फिल्डर. आणि पहिल्याच बॉल वरती इथे 2 धावा. सॉफ्ट हँडली खेळला होता. खरं तर हलक्या हाताने बॉलला ढकललं होतं जेणेकरून हा स्ट्रोक स्ट्राईक रोटेट साठी होता. परंतु 2 धावा नशिबाच्या मिळाल्यात. कारण तिथं नशीब साथ होतं. खरं तर नशिबाची साथ या फलंदाजाला लाभली. तिकडे विजय होते कव्हरला. मागे जाऊन पकडण्याचा प्रयत्न ज्या विजयनं षटकार एक ठोकला होता खरं तर शेवटच्या 2 बॉलवरती. मिस्टायमिंग आहे. परत एकदा विजय आला. इंटरेस्टेड आहे या बॉल साठी परंतु झेल ड्रॉप. एक धाव मिळेल या बॉल वरती. लागोपाठचे 2 बॉल अगदी 2 झेल त्याच्याचकडे. कारण जेव्हा विजय स्ट्राईकला होता बॅटिंग साठी तेव्हा पण डगआउट मध्ये आवाज होता. जेव्हा पहिला डॉट बॉल खेळला तेव्हा की यार स्ट्राईक दुसऱ्या फलंदाजाला द्या अर्थात तिकडे ओमकार होता. परंतु पुढील बॉल वरती विजयने षटकारी ठोकला होता. त्यामुळे क्षमता आहे विजय मध्ये चांगला खेळ करण्याची मिडल ऑर्डरला. परंतु फिल्डिंग साठी थोडासा आता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिद्धार्थ तयार आहे. 14-24 समीकरण. गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप पॉइंटला फिल्डर तैनात आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता रिक्स घेऊ शकत नाहीये. मयूरला चांगलं ठाऊक आहे इकडे रिक्स जर का घेतली तर थोडंसं अंगल घेईल. कारण ज्या मयूरनं चौकार षटकार ठोकलाय आतापर्यंत 8 मध्ये 16 बनवल्या 13 मध्ये आता गरज 23 उरले. त्यामुळे हा बॉल महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. कारण कल्पेशच्या बॅटनं जर का चांगला फटका या बॉल वरती आला तर मॅच सुरळीत पुढे जाईल यात शंका नाहीये. परंतु इथे विकेट डॉट बॉल मॅच वरती प्रेशर.
आणि हा डॉट बॉल प्रेशर कायम आहे कारण 12 बॉल शिल्लक आणि 23 ची गरज आहे. सामन्याला टर्न करणारे हे षटक जरूर म्हणू शकतो कारण सुदर्शन ज्या पद्धतीने षटक तिसरं हाताळलं गेलंय या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात फक्त 5 इकॉनॉमिकल षटक आहे. त्यामुळे 12 शिल्लक बॉल आणि गरज आहे 23 धावांची. 12 बॉल 23 ची गरज. त्यामुळे टीम मीटिंग कमी असू द्या. कुलगाव संघ वारंवार आपण मीटिंग घेतात. चला सामन्याला सुरुवात करा. कुलगाव संघ कोणाची वाट पाहताय? डिंग्सबेक आहे. 12 बॉल 23 ची गरज आहे. पहिलं षटक सुदर्शनचं होतं जिथे 11 धावा 2 विकेट पाहिल्या गेल्या. दुसरं षटक सिद्धार्थचं होतं जिथे 12 धावा त्याच्यामध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक रनआउटची विकेट होती. आणि आता इकडे सुदर्शन परत एकदा आला. तिथे एक रनआउटची विकेट आणि इकॉनॉमिकल षटक 5 धावा आहेत. त्यामुळे आता कमबॅक केलंय कुलगाव टीम साठी. या सुदर्शननं आपल्या व्यक्तिगत 2 कोठ्यामध्ये धावा फक्त खर्च केल्या 16 आणि गडी गारद केले 2 आणि एक सांघिकी रनआउटची विकेट आहे त्या ओव्हरमध्ये आलेली. परंतु टीमच्या खात्यामध्ये आता 12 बॉल शिल्लक आणि 23 ची गरज एरंजाड टीमला. ज्या टीमनं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा पहिला निर्णय घेतलाय आणि 51 धाव्यांची मोठी रन चेस आता तिला सामोरं जात असताना 28 धावा 4 विकेट 18 बॉल मध्ये त्याने बनवल्या गेल्यात आणि 12 बॉल शिल्लक आणि गरज आहे इथून 23 धाव्यांची. गोलंदाज तयार आहे. तेजस अभयकडनं गोलंदाजीला तयार आहे आणि समोर फलंदाज मयूर ज्यानं 8 मध्ये 16 बनवल्यात. विश्वास आहे त्याच्यावरती टीमचा आणि तो वन डाऊनचा फलंदाज आहे 3ऱ्या क्रमांकाचा. त्यामुळे त्यानं गेल्या कित्येक मॅचेस त्याने आपल्या टीमला जिंकवल्यात. त्यामुळे याही मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत की वन डाऊनचा फलंदाज नेहमी घातक असतो आणि विश्वासू असतो. तो विश्वास पुनश्चा या क्रीडांगणावरती या दहिवलीच्या मैदानावरती साई एकविरा चषकाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि गावाच्या एकात्मतेसाठी त्याला पुनश्च सिद्ध करावा लागेल. तो मयूर स्ट्रायकर यांना तयार आहे. गरज 12 बॉल 23. तेजस तयार आहे. पहिला बॉल कमी गतीचा मिड विकेटला टोल केलाय. 1च धाव आहे कारण ज्या गतीने बॉल अगदी फिल्डर कडे गेला तो गती फार होती. धीम्या गतीने असता तर दुसरीचा प्रयत्न झाला असता परंतु सिंगल पूर्ण व्हायच्या आधी खेळाडूकडे बॉल ट्रॅव्हल झालाय. त्यामुळे 11 बॉल शिल्लक 22 ची गरज आहे आणि आता 7 द्यावी लागेल कल्पेशला ज्याने आतापर्यंत 3 बॉल खेळलाय 3 धावेचे योगदान दिलंय. सिंगल डबलला मी म्हणेल पार्टनरशिप पुढे ढकलली तर मी म्हणेल चांगलंच आहे कारण मयूरच्या बॅटनं मोठे फटके येण्याची क्षमता आहे. खरं तर कल्पेशकडेही क्षमता आहे परंतु त्याला टायमिंग करावं लागेल कारण समोर डाव्या हाताचा तेजस गोलंदाज आणि डाव्या हाताच्या गोलंदाजावरती आक्रमण करणं कल्पेशसाठी थोडंसं त्रासदायक आहे परंतु त्याला प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके नाही आले तरी चालतील. गॅप मध्ये बॉलला कसं ढकलता येईल जेणेकरून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येईल आणि स्कोर कार्ड पुढे ढकलावा लागेल कारण 11 बॉल शिल्लक आणि 22 ची गरज. फुलटॉस बॉल परंतु हलक्या बॅटच्या टोलेटचा वापर. इकडे गलीमध्ये बॉल चाललाय दरम्यान 1च धाव. रिक्स आहे. मयूरकडे पर्याय नाहीये. या रिक्स घ्याव्या लागतील कारण रिक्स नाही घेतली तर मात्र सामना पुढे घेऊ जाऊ शकत नाही. असं म्हणतात रिक्स आहे तो इश्क आहे कारण इश्क करण्यासाठी हिंमत करावी लागते आणि क्रिकेटमध्ये धाव पूर्ण करण्यासाठी तुम्हाला याही रिक्स घ्यावे लागतात आणि तिथेही हिंमतच करावी लागते. धावफलकावरती 30 10 बॉल शिल्लक 21 ची गरज. 10 बॉल 21. त्यामुळे रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट आहे. कमी गतीचा बॉल गुडघा वाकून बॉडीला स्ट्रेच केला आणि बॉल काऊ कॉर्नरला पाठवलं. 1 धाव पूर्ण आहे आणि तिथेच थांबावं लागेल कारण फिल्डिंग समोरच्या दिशेला भरपूर चांगले आहे. फिल्डिंग करणारे कुलगाव संघ याला चांगलंच ठाऊक आहे की या बॅटरला आता कशा पद्धतीने थांबवायचंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून द्यायचं नाही कारण बॅटरवरती आपोआप प्रेशर वाढला जाईल. 9 बॉल शिल्लक आहे आणि गरज आहे इथे 20 धावांची. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 बॉल. हे 3 बॉल या मॅचचं चित्र स्पष्ट करून जातील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जर मोठे फटके नाही आले तर प्रेशर भरपूर आहे. फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. डी पेक्षा कव्हरला फिल्डर आहे तैनात. 1च धाव आहे.
त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येणं आता गरज आहे, परंतु ते होत नाही, जमत नाही, कारण प्रेशर ऑलरेडी वाढलाय. समोरकडनं कल्पेश सिंगल वरती फक्त फोकस आहे आणि मयूर वरती आपोआप प्रेशर वाढला जातोय. जो 10 मध्ये 18 बनवल्यात आणि 8 मध्ये आता 19 ची गरज आहे. 8 बॉल शिल्लक, 19 ची गरज आहे. टोटल धावा धावपलकावरती 32 आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील गोलंदाज तेजस तो टाकण्यासाठी तयार आहे. मयूरला इथे आक्रमण करावंच लागेल. हाच बॉल आहे की जिथे मोठा फटका तो खेळू शकतो. पुढील बॉल सिंगल साठी असणं गरजेचं आहे, परंतु रिदम मध्ये तयार नाहीये. फुटवर्कचा अभाव जाणवला जातोय खरं तर तेजस मध्ये, त्यामुळे तो परत एकदा त्याची गाडी रुलावरती घेऊन जाण्यासाठी तयार आहे. शेवटचे 2 बॉल आहेत या चौथ्या षटकातील. 8 बॉल 19 ची गरज. मोठा फटका अनिवार्य आहे याच बॉलवरती, परंतु आता बॅटर तयार नाहीये. बॅटल बहुतांश वेळेला पाहायला मिळतोय की गोलंदाज जेव्हा रिदम तोडतो तेव्हा बॅटरी सुद्धा गोलंदाजचा रिदम तोडण्यासाठी तोही सक्षम असतो. परंतु येणारा बॅटल काय असेल, आता रिदम कोणाचा तुटला जाईल, येणारा बॉल सांगेल. वॉट अ कॅच! काय झेल टिपला यष्टी रक्षक अभि जगताप आहे आणि अभि झेल घेतलाय. सुंदर झेल आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम, अविश्वसनीय हा झेल अगदी उजव्या बाजूला झोकून दिला. जणू काही MS धोनीनं हा झेल टिपावा असाच काहीसा झेल या मॅच मध्ये अभिनं टिपलाय आणि सामना आता पूर्णपणे कुलगाव टीम कडे झुकवलाय. नयन आलाय. 32 धावा धावपलकावरती आहेत. त्यामुळं बॉल जे शिल्लक आहेत ते म्हणजे 7 आणि गरज आहे इथनं 19 धावांची. 7 बॉल 19 ची गरज. नयन आलाय. बॉल महत्वाचाच होता. अधिक चर्चा चालू होती की तिथे मोठा फटका गरजेचा आहे, परंतु डाव्या हाताचा फिरकीचा जादूगर तेजसनं कमी गतीनं बॉल टाकला गेलाय. बॅटची बाहेरची कडा, नंतर तिकडे टिपलेला झेल अप्रतिम होता. लाजवाब झेल होता. कारण जे आधीचं बॅटल जे राहिलं गेलं होतं, आधी गोलंदाज थांबला, त्याच्यानंतर बॅटर आणि तो प्रेशर होता मयूरवरती आणि तो मयूर दबावाखाली बाद झालाय. नयन आलाय. वाडा स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलाय. इनफिल्ड नव्हे तर हा दबाव जो विकेटचा होता त्या दबावाला अगदी त्या षटकाराच्या साह्यानं कव्हरच्या पलीकडे घेऊन गेलाय. षटकार उम्मीद की किरण अभी भी जगी है इस टीम के लिए. आने वाले 6 गेंदे और जीत की जरूरत है 13 रनों की. पडतीच झाल्यात. त्यामुळे आता 13 ची गरज आहे. 6 बॉल मध्ये काय फटका सजवला गेलाय फलंदाज नयननं. आखो ही आखो में इशारा आधीच त्यांनी केला होता कल्पेशला की आता थांबून जमला नाहीये, आता आक्रमण हाच एक पर्याय आहे आणि तो शोधला गेला पहिल्याच बॉल वरती. आणि जे दडपण होतं त्या दडपणाला त्या बॉलच्या साह्यानं कव्हरच्या पलीकडे पाठवलं. तो षटकार आता विजयाची आशा पल्लवित करणारा षटकार राहिलाय. 6 बॉल 13 ची गरज आणि ती वाचवण्यासाठी जबाबदारी आता कुलगाव संघाकडनं. गोलंदाज आहे तो म्हणजे आकाश उर्फ बारक्या. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. कुलगाव संघ भरपूर वेळ या मॅचला खर्च झालाय. सहा बॉल 13 ची गरज. पहिला बॉल. ओ इकडे कॅचची संधी. कॅच ड्रॉप. हा कॅच नाही तर मी म्हणे सामना सोडलाय का. आणि तिकडे फिल्डर आपण पाहू शकतो विजय. त्याच्या नावामध्ये जय आहे परंतु त्याच्या कामगिरीमध्ये तो व्ही जो आहे तो आडवा आहे मी म्हणेन. कारण आतापर्यंत 3 झेल ड्रॉप आहेत, परंतु त्यांनी ठोकलेला एक षटकार
विसरून चालणार नाहीये. या मॅच मध्ये तोही षटकार तेवढाच महत्वाचा आहे जो विजयच्या बॅटनं आलाय अगदी शेवटून दुसऱ्या बॉल वरती. तो षटकार नसता आला तर आता समीकरण तुम्हाला जवळपास 6 धावेचं राहिलं असतं, जिथे 5 मध्ये 12 आहेत सध्याच्या घडीला. त्यामुळे त्याने सोडलेले झेल तो षटकार त्याचे जरूर कामगिरी वाचवेल. 5 बॉल 12 मिसटायमिंग आहे, परंतु फिल्डर नाहीये तिकडे. दुसरीचा प्रयत्न जरूर होईल आणि 2 धावा फिरणं आता विजयनेच बॉलला अडवलाय. मी आधीच चर्चा केली होती, विजयने ठोकलेला षटकार या मॅच मध्ये महत्वाचाच आहे आणि विजयने अडवलेला हा बॉल हाही तेवढाच महत्वाचा आहे. त्याने सोडलेले 3 झेल खरं तर त्यांच्यावरती पाठराखण करणारा एक षटकार आणि अडवलेला हा बॉल हे महत्वाचे आहेत. हे कुलगाव टीम साठी विसरून चालणार नाहीये. त्याने झेल जरूर सोडलायत, परंतु हा बॉल किती महत्वाचा आहे. जर विजयने अडवलं नसता तर 4 धावा आणि प्लस या 2 धावा म्हणजे षटकार आरामात होता. परंतु मी म्हणेल या 4 धावा त्यांनी वाचवल्यात आणि ठोकलेला त्याचा षटकार म्हणजे उरलेले आता 10 धावा त्या पूर्णपणे विजयच्याच आहेत. आणि तो विजय कुलगाव संघाला मिळेल का? एकीकडे एरंजाडे संघ या मॅच मध्ये संघर्षाला उठून पेटलाय, जिथे 4 मध्ये बनवायचे आहेत 10 आणि नयन समोर आहे ज्याला मिळालेले जीवनदान, त्याने ठोकलेले एक षटकार. या मॅचचं चित्र काय बनणार? 4 बॉल आणि 10 ची गरज. एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला आतमध्ये आणेल. एक डॉट बॉल, परत एकदा प्रयत्न, परत एकदा दबाव खरं तर पाडला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे, परंतु इकडे धाव सोडत नाहीये बॅटर करणारी टीम, कारण त्यांना चांगलं माहित आहे एक एक धाव महत्वाची आहे. 3 बॉल आता शिल्लक, 9 ची गरज आणि 22 ची सिंगल, कारण ही धाव महत्वाचीच आहे. मी तर म्हणेल कल्पेशच्या बॅटनं धावा येत नाही, परंतु सिंगल तो बनवू शकतो आणि त्या अनुषंगाने त्याने घेतलेली एक धाव, कारण येणाऱ्या बॉल वरती एक धाव जरी आली तरी 2 मध्ये 8 राहतात. ती क्षमता आहे नयन मध्ये की 2 मध्ये तो 8 बनवू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न केला. कल्पेशने रिस्क घेतली, होईल ते होऊ द्या. इथे एक धाव महत्वाची आहे. आपल्या टीमच्या विजयामध्ये जेवढं योगदान आपल्याला देता येईल त्याचं 100% एफर्ट सध्याच्या घडीला कल्पेश देताना मैदानाच्या आतमध्ये एरंजाडा टीम साठी विजयाच्या आशा अजूनही पल्लवीत आहेत. दोन्ही टीमला विजयने अडवलेला बॉल, विजयने ठोकलेला षटकार या मॅच मध्ये किती महत्वाचा आहे कुलगाव टीमला. परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाज आकाश सध्याच्या घडीला प्रेशर त्याच्यावरती सुद्धा आहे. ओ काय फटका सजवला, पॉइंटला फिल्डर नाहीये आणि बॉल चाललाय अगदी बॉडी लाईनच्या जवळ आणि तो जाईल सीमा पलीकडे आणि पंचांचा इशारा मिळेल. हा आलाय दणदण करणारा चौकार नव्हे तर एरंजाडे टीमला विजयाचा किरण दाखवणारा हा महत्वाचा चौकार. आता उडता हुआ फिलिप्स तिकडे असणं गरजेचं होता. प्रयत्न होता त्या खेळाडूचा, तिकडे खेळाडू होता. अगदी पाहिलं तर देवेश होते. 12th मॅनचं लक्ष थोडस बाजूला आहे. ऑन मॅच वरती लक्ष ठेवा, कोणाकडे बॉल जातोय. डगआउट कडे बघून काहीच नाहीये. 2 बॉल 5 ची गरज. कल्पेशने आता आशा पल्लवित केल्यात. स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि विकेट रनआउटची आहे. आणि नयन आता स्ट्रायकर एंडला. ज्या नयननं नगरसेवक चषकामध्ये 1 बॉल 6 ची गरज असताना षटकार ठोकला होता, तोच नयन आता स्ट्रायकर एंडला. आयनं मयूरनं केलेला, कल्पेशनं केलेला हा प्रयत्न अगदी वाखण्याजोगी कामगिरी आहे आणि कल्पेश परतला जातोय. एक बॉल 5 ची गरज. नगरसेवक चषकामध्ये याच खेळाडूंना षटकार ठोकून सामना जिंकला होता 1 बॉल मध्ये आणि सामना होता कुठे आणि आलाय कुठे
खर तर कल्पेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता सध्याच्या घडीला नयन एक बॉल 5 ची गरज. बारक्या काय करणार? ज्या बारक्यानं मॅचला बनवले, ज्या विजयने सामन्याला बनवलं कुलगाव टीम साठी, आता शेवटचा बॉल चित्तधरारक सामना. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील कुलगाव विपक्ष एरंजाडा. एक बॉल 5 ची गरज. बारक्या निघालाय, तो चाललाय, इकडे बॉलला उडवलाय, टायमिंग नाहीये आणि सामना जिंकलाय कुलगाव संघानं. अभिनंदन.